सर सुरू करायचं? हा येस मॅडम, सुरू करा सुरू करा. ओके थँक्यू. नमस्कार सर्वांना. स्क्रीन शेअर करते पहिले. आवाज येतो मॅडम, आवाज येतोय. येतोय ना? आपण पोस्ट आहात हो त्यामुळे सादरीकरण चलेगा. यस यस. लेकिन ये स्टॉप झालं ते. नहीं स्टॉप नहीं होगा. ठीक आहे मध्येच. ठीक आहे सर, येतोय ना आवाज? हॅलो. हा येतोय येतोय येतोय. सुरुवात करा मॅडम, काही अडचण नाही. स्क्रीन दिसते ना? स्क्रीन दिसते? येतोय आवाज येतोय. स्क्रीन दिसते का? हो स्क्रीनवर आलं मॅडम. आलंय ना? हो आले आले. ओके सर, थँक्यू. नमस्कार सर्वांना. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था राहटोली जिल्हा ठाणे, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम मराठी भाषा कृतींचा बुधवार या उपक्रमाअंतर्गत आज आपण प्रारंभिक भाषा कौशल्य प्राप्तीसाठी उपक्रम सुरू केलेला आहे. तर आजच्या या सत्रामध्ये भाषेमधील वाक्य वाचन व लेखन यामध्ये आपल्याला कोणत्या ऍक्टिव्हिटी घ्यायच्यात किंवा आपल्याला नेमकं काय करायचं आहे हा विषय मला दिलेला आहे, वाक्य वाचन व लेखन. तर या उपक्रमासाठी आपले प्रेरणास्थान आदरणीय राहुल रेखावार सर, संचालक SCRT, आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रोहन घुगे साहेब, आपले दोन्ही शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी माननीय राक्षे सर, दहितुले मॅडम, आणि या उपक्रमासाठी उपस्थित सर्व आदरणीय डाएटचे सर्व अधिकारी, माझे सहकारी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, या सर्वांना नमस्कार. आणि मी माझं जे हे सादरीकरण आहे विषय वाक्य वाचन व लेखन भाषेतलं, तर ते मी सादर करत आहे. आज आपण वाक्य वाचन व लेखन या महत्वपूर्ण अशा भाषिक कौशल्यावर बोलणार आहोत. भाषेचा अभ्यास करताना आपल्याला ती भाषा ज्या घटकांची बनलेली आहे त्या घटकांचा अभ्यास करावा लागतो किंवा ते घटक समजून घ्यावे लागतात. आपण बोलताना अनेक संपूर्ण विचार क्रमाने मांडत असतो आणि या संपूर्ण विचारालाच वाक्य असे म्हणतात. आपण जेव्हा शांत बसून विचार करतो तेव्हा आपण मनातल्या मनात अनेक वाक्य बोलत असतो आणि आपण हे आपल्या मनातल्या मनात आपण स्वतःलाच बोलत असतो आणि वेगवेगळ्या आपली जी भाषा आहे, जी आपली स्वतःची भाषा, या भाषेमध्ये आपण ते आपल्या स्वतःशी बोलत असतो. म्हणजेच आपली भाषा ही अनेक वाक्यांची बनलेली असते. वाक्य हे शब्दांचे बनलेले असते आणि शब्द हा अक्षरांचा किंवा वर्णांचा बनलेला असतो. आपल्याला माहिती आहे सर्वांना की आपण ज्यावेळेस लहान वर्गाला सुरुवात करतो किंवा भाषेची कौशल्य विकसित करताना आपण सर्वात प्रथम अक्षरापासून सुरुवात करतो, वर्णांपासून सुरुवात करतो आणि मग ह्या वर्णांपासून आपण शब्द आणि शब्दांपासून वाक्य, अशा प्रकारे आपल्याला ही वाक्यांची रचना, शब्दांची रचना वाक्यामध्ये करता येते. म्हणजेच काय, तर वाक्य हे शब्दांचे बनलेले असते, शब्द हा वर्णांचा किंवा अक्षरांचा बनलेला असतो आणि भाषेचा विचार करायचा झाला तर त्यातील वर्णांचा, शब्दांचा आणि वाक्यांचा विचार करायला लागतो. म्हणून सर्वात आधी वर्ण विचार, मग शब्द विचार आणि नंतर वाक्य विचार, अशा क्रमाने आपल्याला भाषेचा अभ्यास करायला लागतो. भाषा शिकताना वाक्यांचे अचूक वाचन आणि लेखन ही मूलभूत कौशल्य आहेत. ही कौशल्य विकसित झाली तरच विद्यार्थ्यांचे संप्रेषण अधिक प्रभावी होईल. आपण रोज अनेक वाक्य बोलतो, लिहितो आणि वाचतो. वाचन ही भाषा शिकण्याची पहिली पायरी आहे. योग्य वाचनातून विचार समजतो आणि लेखन सुलभ होते. वाक्य वाचन हे वाचनाचे मूलभूत कौशल्य आहे. वाचन ही भाषा शिकण्याची पहिली पायरी आहे. तर आपण जे वाचतो तेव्हा आपल्याला नवा शब्द संग्रह, नवी वाक्य रचना आणि त्याचा अर्थ समजतो आणि हेच वाचन आपल्याला लेखनात उपयोगी पडते. भाषा समजण्यासाठी वाक्य वाचन व लेखन हे खूप महत्वाचे आहे आणि तो आपल्या अभिव्यक्तीचा पाया सुद्धा आहे. पण आपण बोलतो, लिहितो, वाचतो या क्रिया योग्य पद्धतीने करतो का, तर याच्यावर आपल्याला थोडा अभ्यास करायला लागेल. आणि मग चला तर मग आपण आता हे सविस्तर जाणून घेऊया. प्रथम आपण वाक्य म्हणजे काय हे पाहूया.
तर भाषा शिकत असताना आपल्याला भाषा समजण्यासाठी वाक्य वाचन व लेखन या दोन महत्वाच्या अभिव्यक्तीचा पाया आहे. तर भाषा शिकताना सर काय झालं सर, काहीतरी प्रॉब्लेम झाला हो. मॅडम प्रॉब्लेम हा, हॅलो हॅलो सर, स्क्रीन दिसते का? हा, शेअरिंग तर दिसत नाही. हा, एक मिनिट, मी स्क्रीन शेअर केली आहे. हा, मी करते. हा, मी स्टॉप करते आणि परत शेअर करते. हा, दिसतंय ना सर आता? हॅलो हॅलो, हा, आली ना सर? आली स्क्रीन आली? स्क्रीन आली, फक्त प्रोजेक्ट दिशा आला. हा हा, प्रोजेक्ट दिसायला स्क्रीन नाही आली का? नाही, तुमचा फोटो आला. स्क्रीन शेअर जाऊन करा ना मॅडम. शेअर आहे ना, स्क्रीन शेअर केली, स्क्रीन केली मी शेअर. दिसत नाहीये का? नाही नाही नाही. तुझ्या फाईल जो पीडीएफ असेल ना, पीडीएफ तिला टच करा. त्याच्यावर कर्सर ना, बॅक जाऊन करू का? तुमची पीडीएफ अगोदर ओपन करा मॅडम. हा, मगाशी व्यवस्थित होती. तुझी पीपीटी ओपन करा. झाली ओपन ती? हो, झाली, ओपन झाली, माझी टॅबवर झाली असते. आता काय करा, तुम्ही स्क्रीन शेअर ऑप्शनला जा. हा, ठीक. काहीतरी प्रॉब्लेम हा, स्क्रीन शेअर ऑप्शन आला. आता तुम्हाला काय काय दिसतंय बघा. तुमची पीडीएफ ची फाईल दिसते का त्याच्यामध्ये? कधी लागेल का? हा हा, ओके सर, सुरू झाली. झाले का? स्क्रीन सुरू झाली माझी? हॅलो, सुरू झाली, सुरू झाली. झाले ना? हा, आले ना? बर, आता मी काय आली मॅडम, सांगितलं? आली. आले ना? हा, तर भाषा शिकताना वाक्यांचे अचूक वाचन आणि लेखन ही मूलभूत कौशल्य आहेत. वाचन ही भाषा शिकण्याची पहिली पायरी असते. आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला नवा शब्दसंग्रह, वाक्यरचना आणि अर्थ समजतो. हेच वाचन आपल्याला लेखनात उपयोगी पडते. तर आपण पाहत होतो वाक्य म्हणजे काय. तर वाक्य म्हणजे विचार पूर्ण करणारा शब्दसमूह. आपले विचार व्यक्त करण्यासाठी वापरलेला अर्थपूर्ण शब्दसमूह म्हणजे वाक्य, असं आपण वाक्याची व्याख्या करतो. किंवा विचार पूर्ण करणारा शब्दसमूह म्हणजे वाक्य. या ठिकाणी अनेक शब्दांचा समुच्चय किंवा शब्दसमूह असा अभिप्रेत नाही, तर या शब्दसमूहापासून विशिष्ट अर्थबोध होणे महत्वाचे असते. वाक्यामुळे आपले विचार इतरांपर्यंत पोहोचतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर मी खेळतो, या वाक्यात एक संपूर्ण विचार दिला आहे. पण फक्त खेळतो म्हटले तर आपल्याला प्रश्न पडतो, कोण खेळतो, कधी खेळतो, कुठे खेळतो वगैरे. म्हणजेच वाक्यात विषय आणि क्रियापद असणे गरजेचे आहे. वाक्याच्या रचनेमुळे अर्थ स्पष्ट होतो. म्हणजेच वाक्यामध्ये विषय, क्रियापद आणि अन्य भाग, हा भाग त्याच्यामध्ये आवश्यक आहे. म्हणजे कर्ता, त्यामध्ये विषय म्हणजे कर्ता आहे. आता आपण जर उदाहरण घेतलं की राम शाळेत जातो, मी पुस्तक वाचते, हे वाक्य आहे. मग याच्यामध्ये विषय काय असेल तर कर्ता आहे राम, क्रियापद आहे जातो आणि क्रियेची दिशा म्हणजे तो शाळेत. म्हणजे राम शाळेत जातो, यामध्ये कर्ता आहे, क्रियापद आहे आणि क्रियेची दिशा किंवा आपण त्याला थोडक्यात कर्म म्हणतो. मी पुस्तक वाचते, यामध्ये कर्ता मी आहे, क्रियापद वाचते आहे आणि कर्म किंवा क्रियाची दिशा आहे पुस्तक. तो खेळतो, हे पूर्ण वाक्य आहे, खूप छान, हे पण एक वाक्य आहे, पण ही वाक्य अपूर्ण आहे, त्यामध्ये विषय नाहीये. म्हणजेच काय, तर
वाक्यपूर्ण अर्थपूर्ण वाक्यसमूह अर्थपूर्ण वाक्य म्हणजेच पूर्ण अर्थ असलेला शब्दसमूह की जो आपले विचार पूर्ण करतो. अशी काही उदाहरणं आपण फळ्यावर मुलांसाठी लिहू शकतो आणि त्यातून त्यांना वाक्य म्हणजे काय हे सुद्धा आपण समजावून सांगू शकतो. काही वेळा आपण विद्यार्थ्यांना विचारायचे की राम हा शब्द एकटा वाक्य होऊ शकतो का, किंवा शाळा हा शब्द वाक्य होऊ शकतो का. शाळेत जातो हे वाक्य पूर्ण आहे. शाळेत जातो पण कोण जातो शाळेत, फक्त शब्द वाक्य नाही तर त्यातून अर्थ स्पष्ट व्हायला हवा. लिहिलेल्या शब्दांना अर्थ देणे म्हणजे वाचन. उदाहरणार्थ माझे घर सुंदर आहे, त्यातून घराबद्दल माहिती मिळते. मग आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना असे काही प्रश्न विचारू शकतो की तुम्ही एखादं वाक्य सांगू शकता का. विद्यार्थी आपल्याला अनेक वाक्य सांगतील, मग त्यातले काही चूक असतील, काही बरोबर असतील, किंवा त्यामधील काही योग्य जो भाग आपल्याला योग्य वाटतो तो आपण त्यांना सांगायचा की हे बरोबर आहे, चूक आहे, असे आपण विद्यार्थ्यांना वाक्य तयार करायला सांगू शकतो. आपल्या बोलण्यात लिहिण्यात अनेक प्रकारच्या वाक्यांचा समावेश असतो. अशा वैविध्यपूर्ण वाक्यांचा समावेश असला तरच आपले बोलणे वाचनीय आणि श्रवणीय होते आणि ते आकर्षक असते. म्हणून अशा काही वाक्यांचे प्रकार आपण मुलांना समजावून सांगायचे की त्यामुळे त्यांच्या वाचनामध्ये चांगली भर पडेल. तर वाक्याचे काही प्रकार आहेत की ज्यामध्ये एक अर्थानुसार वाक्याचे प्रकार आहेत, म्हणजे वाक्यातून व्यक्त होणाऱ्या अर्थाच्या आधारावर हे वाक्याचे प्रकार आहेत. तर त्यामध्ये विधेय वाक्य, त्यालाच आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. एखादी गोष्ट सांगणारे किंवा विधान करणारे वाक्य असेल. उदाहरणार्थ राम शाळेत जातो, आईने मला आंबा दिला, आई बाजारात गेले आहे. ही वाक्य आहेत ती विधानार्थी वाक्य आहेत. म्हणजे यातून एखादी गोष्ट सांगण्याचा अर्थपूर्ण असा त्यामध्ये प्रयत्न केलेला असतो किंवा एखादी गोष्ट सांगणारे ते वाक्य असते. मग या वाक्यामध्ये क्रियापद आहे, कर्ता आहे आणि कर्म आहे. तर याची ओळख आपल्याला विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य. तर या वाक्यामध्ये प्रश्न विचारणारे असतात, म्हणजे या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेले असतात. उदाहरणार्थ तू शाळेत जातोस का, तू एवढा उशीर का केलास. म्हणजे अशा प्रकारचे वाक्य आपण त्यांना विद्यार्थ्यांना सांगायचे आणि त्यातून त्या प्रश्न विचारायचे, त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणतात. आणखीन एखादं उदाहरण आपण त्यांना देऊ शकतो की आज आकाशात ढग खूप दाटलेले आहेत, पाऊस पडेल का. म्हणजे प्रश्नवाचक वाक्य. त्यामुळे शेवटी आवाजात प्रश्नाची छटा येणे गरजेचे असते. त्यानंतरचा प्रकार आहे आज्ञार्थक वाक्य. आज्ञा, विनंती, सल्ला इत्यादी व्यक्त करणारे हे असे हे वाक्य असतात. उदाहरणार्थ मला पाणी दे, कृपया शांत बसा. अशा प्रकारच्या आज्ञा, विनंती किंवा सल्ला या वाक्यातून प्रदर्शित होतो. त्यानंतर आहे भाववाचक वाक्य की ज्यामध्ये आश्चर्य, आनंद, दुःख, राग इत्यादी भावना व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ वा किती सुंदर फुल आहेत, किती सुंदर दृश्य आहे हे. अशा प्रकारचे आपण भाववाचक वाक्यामध्ये आपल्या भावना व्यक्त करता येतात. त्यानंतरचा प्रकार आहे उद्गारवाचक वाक्य की ज्यामध्ये आपण शुभेच्छा, आशा, इच्छा व्यक्त करतो आणि त्या वाक्यांना उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ देव तुला यश देवो, देव तुला दीर्घायुष्य देवो. अशा प्रकारचे आपण शुभेच्छा देतो आणि ते उद्गारवाचक वाक्य असतात. त्यानंतर रचनेनुसार वाक्याचे काही प्रकार पडतात. तर यामध्ये साधे वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. साधे वाक्य म्हणजे एकच मुख्य क्रियापद असणारे वाक्य. साधे वाक्य, सरळ अर्थ. उदाहरणार्थ ती पुस्तक वाचते, राम शाळेत जातो. असे हे साधं वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये अर्थही अगदी सरळ सरळ असतो. त्यानंतर दुसरं आहे संयुक्त वाक्य. दोन किंवा अधिक स्वतंत्र वाक्य एकमेकांना जोडलेली असतात. ती, आणि, परंतु, म्हणून अशा काही अव्ययांनी जोडलेले असतात आणि यांना संयुक्त वाक्य म्हणतात. म्हणजे दोन वाक्य एकत्र केलेले असतात. जसे की मी खेळतो आणि तो अभ्यास करतो, मी अभ्यास केला आणि परीक्षा दिली. अशा प्रकारचे वाक्य. त्यानंतर आहे मिश्र वाक्य. मुख्य विषय आणि उपवाक्य असते. म्हणजे यामध्ये दोन वाक्य एकत्र केलेले असतात. त्यामध्ये एक मुख्य विषय असतो आणि एक उपवाक्य असते की जेव्हा पाऊस पडतो
तेव्हा माती सुगंधित होते. किंवा दुसरं एखादं वाक्य आपण घेऊ शकतो की जो मुलगा गात गात होता तो माझा भाऊ आहे. म्हणजे अशा प्रकारची 2 वाक्य आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून आपण मुलांना विविध प्रकारचे वाक्य वाचनासाठी देता येतात. यासाठी आपले शिक्षक बंधू आहेत कृष्णा साळी सर, त्यांनी खूप सुंदर असं वाचन साहित्य बनवलेलं आहे. मी ते आता 2 दिवसापूर्वी त्यांनी ग्रुपवर टाकलं ना, तर ते वाचलं. खूप सुंदर असं त्यांनी हे साहित्य बनवलं. त्याच्यामध्ये PDF टाकलेले आहेत वाक्यांच्या, शब्दापासून वाक्य तयार करा. नंतर वेगवेगळी वाक्य दिलेली आहेत. खूप छान असं त्यांनी ते काम केलेलं आहे. तसेच आपल्या भाषापेठीमध्ये सुद्धा वाचन पट्ट्या आहेत, शब्दपट्ट्या आहेत. हे सुंदर असं वाचन साहित्य आपण मुलांना दिलं, त्याचा सराव करून घेतला, तर त्याचा उपयोग मुलांच्या वाचनामध्ये आणि त्यांच्या वाचन विकासामध्ये नक्कीच खूप चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो. म्हणून वाक्य वाचन व लेखन यांचा अभ्यास करताना आपल्याला विशेषतः मूलभूत वाचन कौशल्यावर आधारित असं हे वाक्य वाचन आणि लेखन ते पाहावं लागेल. तर आता आपण वाचनाकडे जाऊया. वाचन म्हणजे काय? तर वाचन म्हणजे केवळ शब्द ओळखणे नव्हे, तर त्यांचा अर्थ, भाव आणि योग्य रचना समजून घेणे होय. वाक्य वाचन म्हणजे शब्दांचा एकत्रित अर्थपूर्ण व सुसंगत उच्चार करून संपूर्ण वाक्य समजून घेणे. म्हणजेच वाक्याचा अर्थ समजून त्याचे योग्य आणि स्पष्ट पद्धतीने वाचन करणे, यालाच आपण वाक्य वाचन असे म्हणूया. मुलांना जर प्रश्न विचारायचे झाले तर तुम्ही रोज काय वाचता, असं जर आपण मुलांना सहज जरी विचारले की अरे आज काय वाचलं तुम्ही, तर मुलं सांगतात की आम्ही हे वाचलं, आम्ही ते वाचलं. मग त्यांनी कसं वाचलं ते, काही वेळा आपण मुलांना वाचनासाठी समोर बोलवतो, त्यांच्याकडून वाचन करून घेतो. आणि आता आपल्याला माहिती असेल की आपण FLN मध्ये जे वाचन अध्ययन स्तर वाचन स्तर मुलांचा घेतो, तर त्यामध्ये आता AI पद्धतीने आपल्याला AI च्या माध्यमातून आपल्याला मुलांचं वाचन क्षमता नोंदवायची आहे. पण यामध्ये काय होतं की मुलं वाचतात, पण मुलं कसं वाचतात ते महत्वाचं आहे. आणि मग असं वाचन करताना मग त्या AI मध्ये मुलं अडकतात. आणि मग त्यावेळेस त्यांची जो वाचन स्तर आपण दिलेला असतो, गोष्ट वाचन करणारी, चांगल्या पद्धतीने गोष्ट वाचन करणारी मुलं सुद्धा मग काही वेळा वाक्य स्तरावर येऊन पडतात. तर त्यासाठी आपल्याला मुलांना वाचायला सांगताना आपणही त्यांना प्रात्यक्षिक म्हणून काही वाक्य द्यायची, काही वाक्य चुकीच्या पद्धतीने तर काही योग्य पद्धतीने वाचायची आणि त्यातला फरक विद्यार्थ्यांना स्पष्ट होतो की नाही हे पाहायचं. म्हणजेच वाचन करत असताना आपल्याला तो अर्थ समजून वाचतोय का नाही हे पाहणं जास्त गरजेचं आहे. तर वाक्य वाचन करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. मग कोणत्या आहेत त्या गोष्टी की जे वाक्य वाचनातील मूलभूत गोष्टी आहेत आणि त्यामुळे आपलं वाचन कौशल्य विकसित होणार आहे. तर पहिला आहे शब्द ओळख. वाक्यातील प्रत्येक शब्द ओळखता यायला हवा आणि प्रत्येक शब्द स्पष्टपणे वाचता यायला हवा. ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना वाचन करायला सांगतो तेव्हा विद्यार्थी एक एक शब्द गाळून पुढे वाचतात, तर त्या शब्दाची ओळख त्यांना होणं हे जास्त गरजेचं असतं. म्हणून मुलांना शब्दांची ओळख होणं हे सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर आहे स्पष्ट असा उच्चार, शब्दांचा उच्चार स्पष्ट करता आला पाहिजे. काही वेळा आपण पाहतो की मुलं वाचतात पण मध्येच एखादं अक्षर ते गाळतात आणि मग पुढे वाचत जातात, घाई वाचतात. तर त्यांना शब्दांचाही स्पष्ट उच्चार करता आला पाहिजे आणि मग ते वाचन करताना शब्द ओळख आणि मग शब्दांचा स्पष्ट उच्चार हे झाल्यानंतर त्या शब्दांचा जेव्हा ते स्पष्ट उच्चार करतात तेव्हा वाचताना ते शब्द त्यांचे स्पष्टपणे बोलले जातात. त्यानंतर आहे योग्य वेग. आपल्याला माहितीये मुलं जर खूप हळू वाचायला लागले तर आपल्यालाच कंटाळा येतो आणि मग खूप 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 हळू वाचल्यामुळे काय होतं की मुलांना सुद्धा ते वाटते की अरे मी काय वाचतो हे, म्हणजे मुलं सुद्धा त्यामुळे गोंधळून जातात. तर आणि काही मुलं खूपच जलद वाचतात की अगदी उड्या मारत एका शब्दावरून दुसऱ्या शब्दावर पटापट ते जातात. तर अशा पद्धतीने खूप हळू वाचलं तर कंटाळा येतो आणि खूप जलद वाचल्याने काही समजत नाही. त्यामुळे योग्य वेग म्हणजे ना फार जलद ना फार हळू अशा पद्धतीने आपल्या वाचनाचा वेग हे असायला हवा. त्यानंतर विरामचिन्हांची जागा ही खूप महत्वाची आहे. विरामचिन्हांचा योग्य वापर समजणे म्हणजे कुठे थांबायचे हे समजणे. ते योग्य ठिकाणी थांबण्याचं आपल्याला मुलांना सांगायला पाहिजे की वाक्य वाचत असताना त्यांनी कुठे थांबलं पाहिजे, कुठे पूर्ण विराम आहे, कुठे स्वल्प विराम आहे, याचं भान ठेवायला हवं. उदाहरणार्थ आई आली आणि आई आली यामध्ये फरक आहे. आई आली हे दोन शब्द आहेत.
हे वाक्य आहे आई आली, पण त्यामध्ये थांबायचं कुठे, तर आई आली. म्हणजे अशा प्रकारचा फरक हा विद्यार्थ्यांना विराम चिन्हांच्या जागेवरून समजला पाहिजे. हॅलो सर, कोणाचं तरी आवाज येतोय. हा, तुम्ही कंटिन्यू करा मॅडम. केलं मी, तुम्ही करा. हा, त्यानंतर आहे भावानुसार वाचन. म्हणजे वाक्य वाचन करत असताना आपण ज्या मूलभूत गोष्टी जी वाचन कौशल्य लक्षात घेतो त्यामध्ये आहे भावानुसार वाचन. कारण आपण पाहिलं की वाक्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यामध्ये आपल्याला प्रश्नवाचक वाक्य आहे, उद्गारवाचक वाक्य आहे, अशा प्रकारची वाक्य आपण आपल्या वाचनामध्ये असतात. मग त्यामधला भाव आणि अर्थ हा लावणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे वाक्याचा संदर्भ समजून घ्यायला मदत होते. वाचन करत असताना आवाजातील चढ उतार हाही खूप महत्वाचा आहे. कारण वाक्याचा अर्थ समजून वाचताना तो कसं वाचतो आणि काय वाचतो यापेक्षा महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे वाक्य वाचनामध्ये ज्या वाचन कौशल्य किंवा जे मूलभूत गोष्टी आहेत त्या पाहिल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे ते म्हणजे वाचनाचे महत्व. आपल्याला माहिती वाचाल तर वाचाल, आपण असं सांगतो प्रत्येक वेळेस आपलं चाललेलं असतं की वाचन करा, वाचन वाचाल तर वाचाल, हे वाचा ते वाचा. म्हणजे जे आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करतो त्यावेळेस आपण हे सतत मुलांवर असं बिंबवत असतो की अरे वाचनाचं महत्व असं आहे, वाचन केल्याने हे होणार आहे. तर ते वाचनाचे जे काही महत्वाचे पैलू आहेत त्यामध्ये वाचनाचं महत्व आहे की ज्ञानवृद्धी. म्हणजे ज्ञानवृद्धी, तर वाचनामुळे ज्ञानामध्ये नक्कीच भर पडते. वाचन हे ज्ञानप्राप्तीचे एक अत्यंत महत्वाचं असं साधन आहे. वाचनाच्या माध्यमातून आपण विविध विषयांवरील माहिती मिळवू शकतो, कल्पनाशक्ती विकसित करू शकतो आणि आपल्या व्यक्तिमत्वात सकारात्मक असा बदल घडवू शकतो. वाचनामुळे आपली माहितीची समृद्धी वाढते. म्हणजे आपले जे ज्ञान आहे ते समृद्ध होतं, माहिती समृद्ध होती. विविध पुस्तके, लेख, वर्तमानपत्रे इत्यादी वाचल्यामुळे आपल्याला जगात काय चाललं आहे हे समजते. म्हणजेच चालू घडामोडींचं सुद्धा आपल्याला ज्ञान मिळतं. त्यानंतर दुसरा महत्वाचा पैलू आहे तो भाषा कौशल्यात वाढ. नियमित वाचन केल्याने शब्दसंग्रह वाढतो, व्याकरणाची समज विकसित होते आणि योग्य भाषा शैली आत्मसात करता येते. वाक्य वाचताना उच्चार स्पष्ट असावेत, विरामचिन्हांचे योग्य उपयोग लक्षात घ्यावेत, योग्य वेगाने आणि अर्थ लक्षात घेऊन वाचल्यास आपली समज उत्तम होते. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता हा सुद्धा एक वाचनाचा महत्वाचा पैलू आहे की ज्यामध्ये कथा, कादंबऱ्या, कविता इत्यादी साहित्य वाचल्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. हे विशेषतः मुलांच्या बौद्धिक विकासासाठी खूप उपयुक्त ठरते. त्यानंतर चिंतनशीलता आणि आत्मपरीक्षण. वाचनामुळे माणूस विचारशील बनतो, आत्मपरीक्षणाची सवय लागते आणि त्याची निर्णय क्षमता सुद्धा सुधारते. वाचन हे मनोरंजनाचं साधन आहे. चांगली पुस्तके, कथा इत्यादी वाचनामुळे आपला छान विरंगुळा होतो, त्यातून आनंद मिळतो आणि ताणतणावही कमी होतो. वाचन केल्याने समजूतदारपणा वाढतो आणि सहानुभूती हे एक कौशल्य मूल्य आपल्यामध्ये रुजवायला मदत होते. विविध पात्रांच्या भावना त्या समजून घेत असताना आपल्या सहानुभूतीची भावना वाढते, विविध दृष्टिकोन समजण्याची क्षमता विकसित होते. उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखादी कथा किंवा एखादी कादंबरी वाचत असू, एखादं नाटक वाचत असू, तर त्यामध्ये आपल्याला काही विषय असतात की ते आपण समजूतदारपणे अगदी त्यामध्ये समरस होऊन त्यामध्ये पूर्णपणे भान हरपून वाचत असतो. आणि मग असं वाटतं की अरे याच्यामध्ये ह्या वाचनामधल्या ह्या कादंबरीतला जो कोणी नायक आहे, जो कोणी नायिका आहे ती म्हणजे मीच आहे की काय, असंही कधी कधी वाटतं. आणि मग आपण काय होतो, आपोआपच त्या व्यक्तिरेखेशी समरूप होऊन जातो आणि मग हळूहळू आपला समजूतदारपणा सुद्धा वाढायला लागतो आणि त्या व्यक्तिरेखेबद्दल किंवा ते वाचन जे आपण वाचणार आहोत त्याबद्दल आपल्याला सहानुभूती वाटायला लागते आणि आपले विविध दृष्टिकोन समजण्याची क्षमता आपली विकसित होते. वाचनाचे महत्व समजून देताना किंवा मूल वाचन करत असताना आपण या काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. म्हणजे काय, तर जेव्हा मुलं वाचतात तेव्हा ते समजपूर्वक वाचन करतात का, भावनिक अभिव्यक्ती दिसते का. ते जेव्हा मुलं वाचन करतात
तेव्हा त्यांनी तो संपूर्ण अर्थ समजून घेणे आवश्यक आहे किंवा अपेक्षित असते. त्यानंतर वाचन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये समज, विचार आणि अभिव्यक्ती सुधारण्याचं साधन आहे. त्यामुळे मुलं जे काही वाचतील ते त्यांनी समजपूर्वक वाचन केलं पाहिजे. याकडे आपण कटाक्षाने लक्ष द्यायचं. त्यानंतर वाचन करत असताना मुलांची भावनिक अभिव्यक्ती दिसते का? उदाहरणार्थ वाक्य वाचत असताना किंवा वाक्याचं वाचन मुलं करतात तेव्हा त्यांना योग्य ठिकाणी थांबणे, शब्दांमध्ये योग्य भाव दाखवणे, हे त्या वाक्याचा अर्थ त्याला समजत आहे किंवा नाही हे स्पष्ट करते. म्हणजे जेव्हा तो विद्यार्थी वाचन करतो तेव्हा त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात किंवा त्याच्या आवाजातला चढ उतार पण आहे. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येतं की त्या विद्यार्थ्यामध्ये भावनिक अभिव्यक्ती दिसते का वाचन करत असताना. त्यानंतर तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भाषा विकास. वाचनातून मुलांचा भाषा विकास होतोय का, हेही खूप महत्वाचं आहे. योग्य वाचन किंवा योग्य वाक्य वाचनामुळे त्याची भाषेची समज वाढते, नवीन शब्दांची ओळख होते, वाक्य रचना समजते. म्हणजे भाषा विकास हा वाचनातून होतो आणि हे खूप महत्वाचं असं मूलभूत कौशल्य किंवा मूलभूत विकास आहे असं म्हणावं लागेल. आपण पाहतो की भाषा विकास मुलांचा भाषा विकास आता हल्ली कसा होतोय. आताच आपण नक्षीविमुक्त अभियान सुरू केलेलं आहे आणि मुलं परिसरामध्ये जे काही ऐकतात तेच ते बोलतात. त्यामुळे मुलांचा भाषा विकास होताना किंवा मुलं जे काही बोलतात, जे काही वाचतात त्याकडे आपण शिक्षक म्हणून, पालक म्हणून कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे. मग थोडक्यात काय तर वाचन हे फक्त अभ्यासापुरते मर्यादित नाही तर ते व्यक्तिमत्व विकासासाठीही महत्वाचे आहे. त्यानंतर आपल्याला जायचं वाचनाकडून लेखनाकडे. तर आपण वाचनाबद्दलची माहिती घेतली की वाचन खूप महत्वाचं आहे, वाचनातून खूप चांगले विचार आपले रुजले जातात वगैरे. पण चांगले वाचन म्हणजे चांगले विचार आणि चांगले विचार तर चांगलं लेखन. जेव्हा आपण चांगले वाचतो तेव्हा आपले लेखन आपोआप सुधारते. वाक्य लेखन म्हणजे काय तर वाक्य लेखन म्हणजे अर्थपूर्ण, पूर्ण आणि शुद्ध भाषेतील वाक्य तयार करणे. एखादा विचार, भावना किंवा माहिती व्यवस्थित मांडण्यासाठी जेव्हा आपण शब्दांची शिस्तबद्ध मांडणी करतो तेव्हा तयार होणाऱ्या रचनेला वाक्य म्हणतात. ही वाक्य लिहिण्याची प्रक्रिया म्हणजेच वाक्यलेखन. वाचनामुळे आपल्याला विविध वाक्यरचना, शब्दसंपत्ती आणि विचार मांडण्याची पद्धत समजते. उदाहरण द्यायचं झालं तर वाचनामध्ये मी एक वाक्य वाचलं, मोर नाचत होता, आणि मी जर त्याचाच जर त्या मोर नाचत होता या वाक्याचा माझ्या लेखनामध्ये जर मला वापर करून घ्यायचा असेल तर मी कसं लिहिणार तर सकाळी बागेत एक मोर नाचत होता, मी त्याचा व्हिडिओ काढला. आणि विद्यार्थ्यांना पण अशा प्रकारचे अनेक वाक्य विचारू शकतो. एक वाक्य द्यायचं आणि त्यातून त्यांना दुसरं वाक्य तयार करायला सांगायचं. म्हणजे एखादं वाक्य वाचा आणि त्यावरून स्वतःच एक वाक्य तयार करा. वाचलेलं वाक्य लक्षात राहते, त्यातून आपण नवे वाक्य लिहू शकतो. म्हणजे आपण मुलांना जे श्रुतलेखन किंवा शुद्ध लेखन लिहायला सांगतो, वाक्य जे मुलं वाचतात त्यातून त्यांना अधिक आपण उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आपण एक उपक्रम घेऊ शकतो, एक कृती घेऊ शकतो की काही शब्द मुलांना द्यायचे आणि त्यातून त्यांना सांगायचं याच्यापासून तुम्ही वाक्य तयार करा किंवा गोष्ट तयार करा, दिलेल्या शब्दांच्या आधारे गोष्ट लिहा. अशा प्रकारे सुद्धा आपण त्यांना मुलांचा सराव करून घेऊ शकतो. आता वाचलेलं जे वाक्य असेल, उदाहरणार्थ मी मुलांना एक वाक्य दिलं की पक्षी आकाशात उडत होते, हे सहज सरळ वाक्य दिलं मी मुलांना की आता मी तुम्हाला हे वाक्य सांगते की पक्षी आकाशात उडत होते की मी फळ्यावर लिहिलं. मग मुलांनी ते वाक्य वाचलं आणि मग त्यातून मुलांना सांगितलं की आता तुम्ही तुमचं वाक्य तयार करा. तर मुलं करतील वाक्य तयार. काही मुलं करतील आमच्या घराजवळ खूप पक्षी आहेत, मी पक्ष्यांना दाणे टाकले, मी पक्ष्यांना पाणी ठेवलं किंवा पक्षी झाडावर बसले होते. अशा प्रकारची वाक्य मुलं करू शकतात. म्हणजेच वाक्यलेखन करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात की पूर्ण विचार मांडणे आवश्यक आहे. म्हणजे हे लेखन कौशल्य झालं. शुद्ध लेखन महत्वाचे, त्याच्यामध्ये शुद्ध आणि योग्य शब्दरचना असावी, वाक्य रचनेची स्पष्टता असावी, म्हणजे वाक्यात क्रियापद असणे आवश्यक आहे, विरामचिन्हांचा वापर असावा किंवा योग्य वापर असावा. वाक्यात क्रियापद असणे आवश्यक आहे म्हणजे काय तर उदाहरण द्यायचं झालं तर आई भाजी करत आहे, म्हणजे याच्यामध्ये आहे
करत आहे हे क्रियापद आहे. योग्य विरामचिन्ह वापरणे गरजेचे आहे. म्हणजे तू अभ्यास का करत नाहीस असा जर मी प्रश्नार्थक वाक्य विचारलं तर ते मुलांना विरामचिन्ह कुठे द्यायचं, क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नचिन्ह कुठे द्यायचं हे मुलांना समजलं पाहिजे. अशी काही वाक्य लेखनाची उदाहरणे आपण मुलांना देऊ शकतो. उदाहरणार्थ, मी पुस्तक वाचतो, आकाशात ढग आले आहेत, सूर्य पूर्वेकडे उगवतो, कृपया शांतता पाळा, तू इतक्या लवकर का आलास, अशा प्रकारची वाक्य आपण मुलांना सरावासाठी देऊ शकतो. आता वाक्य लेखन म्हणजे काय हे पाहिलं आपण, पण आता वाक्य लेखनाचे महत्व काय आहे हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे. तर वाक्य लेखनाचे महत्व पाहत असताना आपण स्पष्ट विचार प्रकट करणे हे खूप महत्वाचं आहे, की योग्य वाक्य लेखनामुळे आपले विचार दुसऱ्यांपर्यंत अचूक पोहोचतात. त्यानंतर भाषेची अचूकता, व्याकरण संपन्न आणि शुद्ध वाक्य लेखनामुळे भाषेची योग्य शैली तयार होते, की जेव्हा आपण भाषेमध्ये योग्य शब्द, शुद्ध शब्द वापरतो किंवा लिहितो तेव्हा आपल्या भाषेची एक वेगळीच अशी शैली तयार होते. आणि त्या वेगवेगळ्या शैलीची उदाहरणं असलेली किंवा वेगवेगळ्या शैलीची वाक्य, काही वाचन साहित्य आपण मुलांना उपलब्ध करून दिलं तर त्यांना ते लक्षात येईल की भाषेची अचूकता कुठे आणि कशी वापरायची ते. त्यानंतर आहे शैक्षणिक प्रगती. वाक्य लेखनामुळे शैक्षणिक प्रगती तर होतेच, कारण मुलांचं वाचन करत असताना किंवा वाचन आणि लेखन या दोन्ही शालेय जीवनामध्ये त्यांची प्रगती होते. आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्यांना आपण प्रत्येक वर्गाला किंवा मोठ्या वर्गाला निबंध लिहायला सांगतात, उत्तर लेखन आहे, पत्र लेखन आहे. आणि हल्ली मुलांना लेखनाचा खूप कंटाळा आलेला असतो. ते अगदी शॉर्टकट बघत असतात की कमीत कमी शब्दामध्ये मी कसं लिहेन, आणि त्यातूनच त्यांचे मार्क कमी होतात. पण मुलांना जर हे लेखनाची जर सवय लक्षात आली किंवा लेखनाचं महत्व कळलं तर त्यांची शैक्षणिक प्रगती होईल. म्हणजे उत्तर लिहिताना ते विस्तृतपणे आणि योग्य भाषेमध्ये उत्तर लिहितील, स्वतःच्या भाषेमध्ये उत्तर लिहितील, पत्र लेखन व्यवस्थित करतील किंवा दिलेला निबंध ते स्वतःच्या मनाने व्यवस्थित करू शकतील, लिहू शकतील. म्हणजे वाक्य लेखन हे त्यांना शैक्षणिक प्रगतीमध्ये फार महत्वाचं आहे किंवा उपयोगी पडतं. त्यानंतर आहे सर्जनशीलता, नवनिर्मिती. जेव्हा आपण एखादी वाक्य लिहितो, वेगवेगळी वाक्य लिहितो, तेव्हा त्यातून आपण नवीन वाक्यांची निर्मिती करत असतो. म्हणजेच सर्जनशीलता हा गुण सुद्धा विकसित होतो. स्वतःची वाक्य तयार करत असताना कल्पनाशक्ती वाढते, विचारांना योग्य दिशा मिळते. म्हणजे जेव्हा आपण मुलांना वाक्य लेखन त्यांना स्वतःच्या शब्दामध्ये किंवा स्वतःच्या मनाने वाक्य लेखन करायला सांगतो तेव्हा मुलं खूप वेगवेगळ्या पद्धतीने वाक्य लिहितात, खूप छान छान लिहितात आणि त्यांच्या मनातल्या ज्या भावभावना आहेत त्यामध्ये त्या उतरत असतात. म्हणजे ही सर्जनशीलता सुद्धा वाक्य लेखनाच्या एक महत्व आहे वाक्य लेखनाचं. त्यानंतर लेखनाचं कौशल्य. आता हे लेखन कौशल्य विकसित करताना वाचनातून शब्दसंपत्ती वाढते आणि सरावाने लेखन कौशल्य विकसित होते. मग हे लेखन करत असताना काय लक्षात घ्यायला हवे, तर पहिली महत्वाची गोष्ट आहे शुद्ध लेखन, योग्य वाक्य रचना. आता शुद्ध लेखन जर आपण विचार केला तर योग्य शब्द आणि योग्य शब्द रचना जर मुलांनी लिहिताना वापरलाय, त्यासाठी आपल्याला मुलांना योग्य शब्द लिहिणं किंवा शुद्ध लेखनाचा सराव घेणं महत्वाचं आहे. त्यांना जे शब्द ते लिहितात ते शब्द त्यांनी अगदी बरोबर आणि शुद्धपणे लिहिले पाहिजेत. आपण नेहमी पाहतो की काही मुलं शाळा म्हणत नाही ते शाला म्हणतात. म्हणजे अशा प्रकारच्या मुलांच्या ज्या वाक्यरचना आहेत त्या अशुद्ध असतात. कधी कधी बोलतानाही ते अशुद्ध बोलतात. तर जे बोलताना ते अशुद्ध बोलले तर लिहितानाही ते अशुद्धच लिहिणार आहे. त्यामुळे आपल्याला त्यांचे जे शुद्ध लेखन आहे आणि जे शब्द योग्य आहेत ते तिथे आपल्याला त्या वेळेला दुरुस्त करून घेणं आहे. काही मुलं कृपया शब्द म्हणून लिहिता येत नाही त्यांना, तर कृपया लिहितात. म्हणजे कृपया हा शब्द लिहिण्याऐवजी ते कृपया लिहितात. किंवा रफार देणं, कुठे रफार द्यायचा, आशीर्वाद शब्द कसा लिहायचा, म्हणजे असे छोटे छोटे जे शब्द आहेत त्याचा आपल्याला मुलांकडून शुद्ध लेखनाचा सराव करून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर योग्य वाक्यरचना असावी. तर वाक्याची सुरुवात आणि शेवट हा खूप महत्वाचा आहे. वाक्य तयार करताना त्या वाक्याची सुरुवात कशी करायची आणि नंतर त्या वाक्यामध्ये विषय काय असणार आहे तो टाकून त्याचा शेवट ही
म्हणजे सुरुवात आणि शेवट हा वाक्यरचनेमधला खूप महत्वाचा मुद्दा आहे किंवा महत्वाचा भाग आहे. त्यानंतर विरामचिन्हांचा योग्य उपयोग. मी पुस्तक वाचतो किंवा मी पुस्तक वाचत आहे. विराम नाही म्हणून मुलं गोंधळात पडतात. एक आपण मजेशीर वाक्य नेहमी म्हणतो की भिंतीवर लिहिलेलं असतं येथे थुंकू नये. पण जर आपण येथे थुंकू आणि नये हा जर शब्द एकत्र जोडला आणि न आणि य मध्ये जर आपण तोडला तर वाक्य वेगळंच होणार आहे. येथे थुंकून ए. म्हणजे अशा प्रकारचं लेखन सुद्धा आपण मुलांना सांगायला हवं की विरामचिन्हांचा योग्य उपयोग कसा करायचा किंवा अक्षरावर शब्दांवर रेषा द्यायच्या. काही वेळा 2 शब्दांवर एकच शिरोरेषा दिलेली असते आणि त्यामुळे काय होतो शब्द एकच दिसतो आणि अशा वेळेस सुद्धा त्या वाक्याचा अर्थ बदलू शकतो. म्हणून विरामचिन्हांचा योग्य उपयोग आपल्याला मुलांना कसा करायचा ते समजावून सांगितलं पाहिजे आणि तशा वाक्यरचनांचा आपण सराव घेणं आवश्यक आहे. त्यानंतर विचार मांडताना योग्य क्रम ठेवा. आपण घटनाक्रम सांगतो मुलांना की गोष्ट सांगताना बरोबर आपण त्या क्रमाने गोष्ट सांगत असतो किंवा एखादा परिच्छेद मुलांना देत असतो. मग त्यामध्ये विचार मांडत असताना मुलांना तो लिहिताना सुद्धा तो घटनाक्रम लक्षात आला पाहिजे की कोणती घटना आधी झालेली आहे, कोणती घटना नंतर आहे. तर असं वाक्यरचना करताना किंवा लेखन करताना मुलांनी विचार मांडताना आपले लेखनामध्ये आपले विचार मांडत असताना त्या घटनांचा क्रम ठेवायला पाहिजे. हेही आपल्याला मुलांना समजावून सांगावं लागणार आहे. आणि हे करत असताना आपल्याला विद्यार्थ्यांचा सहभाग घेता येईल की आपण 3-4 विद्यार्थ्यांना जवळ बोलवायचं आणि त्यांना फळ्यावर लिहायला सांगायचं की मी वाक्य सांगते तुम्ही ती फळ्यावर लिहा. उदाहरण द्यायचं झालं तर गाडी वेगाने चालली. असे आपण 3 शब्द मुलांना दिले आणि त्यांना सांगितलं की आता बघा मी 3 शब्द तुम्हाला सांगितलेले गाडी वेगाने चालली. आता हे तुम्ही वाक्यामध्ये लिहा. तर मुलं बरोबर लिहितील गाडी वेगाने चालली. म्हणजे तो क्रम त्यांच्या लक्षात येतो. म्हणजे लेखन करत असताना या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत की जे शुद्ध लेखन, योग्य वाक्यरचना, विरामचिन्हांचा योग्य उपयोग आणि विचार मांडताना क्रम ठेवणे, तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता लेखनाचे महत्व काय आहे? तर लेखनाचं महत्व समजून घेत असताना आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की लेखन ही अभिव्यक्तीची कला आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही विचार चाललेले आहेत हे जर आपण कागदावर उतरवले तर ते अभिव्यक्त होतात. म्हणून लेखन ही अभिव्यक्तीची कला आहे. योग्य वाक्यरचनेतून विचार मांडले जातात. शुद्ध लेखन, विरामचिन्हांचा उपयोग, वाक्यरचना या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे वाक्य लेखन करताना हे खूप महत्वाचं आहे की शुद्ध लेखन, विरामचिन्हांचा उपयोग आणि वाक्यरचना हे आपण पाहिलेच आहे. या गोष्टींची जर योग्य अशी काळजी घेतली तर आपलं लेखन सुद्धा तितकंच उत्तम आणि दर्जेदार होऊ शकतं. लेखन करताना केवळ शब्दांचीच ओळख पुरेशी नाही तर त्यांचा योग्य वापर सुद्धा करणं आवश्यक आहे. म्हणजे अभिव्यक्ती कला जरी असली तरी आपल्या शब्दांचा फक्त शब्दांची ओळख पुरेशी नाही तर मी आधी सांगितलं होतं की शब्दांची ओळख आणि तो शब्द कुठे कसा कधी वापरायचा हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे लेखन करताना. म्हणजे त्यांना ते अभिव्यक्त होणं जास्त आवश्यक आहे. त्यानंतर आहे वाचन आणि लेखन यातील संबंध. आपण पाहतो की वाचन जितकं महत्वाचं आहे तितकंच लेखन सुद्धा महत्वाचं आहे आणि हे दोन्ही आहेत ते एकमेकांवर आधारित आहेत किंवा ते दोघेही एकमेकांना पूरक आहेत. जर चांगलं वाचन असेल तर चांगलं लेखन होतं. म्हणून आपण नेहमी सांगतो की मुलं जे ऐकतात तेच बोलतात, तसं जे चांगलं वाचन करतात ते चांगलं लेखन हे करतात. वाचन चांगले असेल तर लेखन सुद्धा आपोआपच सुधारते. वाचनातून नवीन शब्द संपत्ती मिळते, वाक्यरचना समजते आणि विचार करण्याची दिशा मिळते. म्हणजे वाचन जर आपण भरपूर वाचन केलं, जेवढं जास्त वाचन करू तेवढी आपली शब्द संपत्ती अधिक वाढते आणि वाक्यरचना करताना किंवा वाक्य लिहिताना लेखन करताना आपल्याला आपल्या विचारांची दिशा सुद्धा मिळत जाते. वाचनातून नवीन शब्द रचना समजतात. म्हणजे लेखन करताना आपण वाचनातील अनेक गोष्टी वापरतो. ही नवीन शब्द रचना असतात की जे आपण वाचलेलं आहे ते आपण बरोबर कागदावर उतरवू शकतो आणि त्याला धरून किंवा त्याला अनुसरून आपण आपल्या शब्दरचना सुद्धा करू शकतो आणि त्यामध्ये आपण
आपलं लेखन वाढवू शकतो. लेखन करताना आपल्याला वाचनातीलच गोष्टी वापरतो, त्यामुळे या दोन्ही कौशल्य एकमेकांवर किंवा एकमेकांना पूरक आहेत. म्हणून वाचन आणि लेखन याचा जर आपण संबंध काय आहे हे जर विचारलं तर चांगलं वाचन म्हणजेच चांगलं लेखन. आणि आपण जितकं जास्तीत जास्त चांगलं वाचन करूया, जितकी जास्तीत जास्त मुलांना वाचनासाठी पुस्तकं उपलब्ध करून देऊ चांगल्या वाचनाची, तर मुलं खूप चांगल्या प्रकारे लेखन करायला सुद्धा लागतात. एक छोटस उदाहरण दिलं आपण मुलांना की वाचनामध्ये सूर्य उगवला आणि दिवस सुरू झाला. अगदी वाक्यामध्ये अगदी 4, 5, 6 ओळींचं शब्दांचं वाक्य दिलं आणि लेखनात मुलांना सांगितलं की ही एक प्रतिमा तुम्ही, आता मी ज्यावेळेस मुलांना सांगते की लेखन किंवा वाचन करत असताना त्यांना मी सांगते तुम्ही काय वाचताना त्याची एक प्रतिमा तुमच्या मनामध्ये तयार करा. उदाहरणार्थ सूर्य उगवला आणि दिवस सुरू झाला. सूर्य उगवला म्हणजे त्यांच्या समोर एक अशी प्रतिमा तयार झाली की आता सूर्य उगवलेला आहे आणि छान वातावरण निर्माण झालेलं आहे, पक्षी इकडे तिकडे बागडायला लागलेले आहेत. म्हणजे असं वातावरण एक प्रतिमा मुलं तयार करतात वाचन करत असताना. आणि जेव्हा ही प्रतिमा मुलं मनामध्ये तयार करतात वाचत असताना, तेव्हा त्यांच्या ते लक्षामध्ये राहतं आणि त्यामुळे लेखन करताना त्यांना ते आठवतं की अरे हा, आपण अशी प्रतिमा तयार केली होती मनामध्ये आणि आता त्यांना ते वाचन करताना त्याचा आपोआपच त्यांना उपयोग होतो. म्हणजेच काय, तर लेखन करताना त्यांना सांगितलं की आता सूर्य उगवला, दिवस सुरू झालेला आहे, तर लेखन करताना मुलं आपल्या शब्दरचना त्याच्यामध्ये वापरतील. सकाळी सूर्य उगवला आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला, ते अशा प्रकारचे वाक्य तयार करतील. मग आपण विद्यार्थ्यांना जवळ बोलून काही फळ्यावर वाक्य लिहायला सांगायचे, काही शब्द द्यायचे. काही शब्द दिल्यानंतर त्यातून ती मुलं वाक्य सुद्धा तयार करतील. उदाहरणार्थ झाडे, हवा आणि हल्ली असे 3 शब्द जर मी मुलांना दिले तर मुलं लगेच वाक्य तयार करतील की हवेमुळे झाडे हल्ली. म्हणजे अशा प्रकारचे वाक्यरचना आपण मुलांकडून करून घेऊ शकतो. आणि त्यासाठी सराव खूप महत्वाचा आहे. मग सराव महत्वाचा आहे तर मग सरावाचं महत्व हे आपल्याला समजून घ्यायला लागणार आहे. तर सराव, वाचनाचा सराव करत असताना दररोज थोडंसं वाचन आणि लेखन केलं तर ही कौशल्य आपल्याला अधिक प्रकारे विकसित होतील. म्हणून मुलांना सांगताना किंवा विद्यार्थ्यांना आपण जेव्हा सांगतो की लेखन करताना विषयानुसार वाक्य कसे तयार करावे, तर त्याचा सराव सुद्धा मुलांना खूप महत्वाचा आहे. आपल्या शाळेत खूप मोठ्या प्रमाणावर वाचन साहित्य उपलब्ध आहे, त्याचा वापर आपण सरावासाठी करून घेऊ शकतो. शैक्षणिक आणि बौद्धिक विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर दैनिक वाचन आणि लेखन सरावाचे फायदे अनेक पैलूंनी महत्वाचे आहेत. म्हणजे दररोज मुलांना काहीतरी वाचा, काहीतरी लिहा, हा सराव जर दिला तर त्याचे फायदे अनेक पैलूंनी महत्वाचे आहेत. मग त्यामध्ये काय कोणते फायदे आहेत वाचन सरावाचे फायदे? तर भाषा कौशल्यात सुधारणा होते, शब्दसंग्रह वाढतो, व्याकरण योग्य वापरण्याची सवय मुलांना लागते, समज आणि आकलन क्षमता निर्माण होते किंवा विकसित होते, वाचलेले योग्य प्रकारे समजून घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. त्यानंतर एकाग्रता व लक्ष केंद्रित करण्याची सवय लागते. वाचनामुळे काय होतं, मुलं एकाग्र होतात आणि एकाग्रतेने किंवा सातत्याने जर त्यांनी वाचन केलं तर त्यांचं जे लक्ष आहे ते सुद्धा टिकून राहतं. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं झालं तर एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याची सवय वाचनामुळे होते. कल्पनाशक्ती आणि विचारशक्ती वाढते. कथा, लेख, गोष्टी वाचल्याने मन अधिक सृजनशील होते. म्हणजे मुलांना जे काही आपण वाचन साहित्य उपलब्ध करून देऊ, तर गोष्टी रूप असेल किंवा निबंध असतील, तर त्यातून मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास होतो आणि त्यांची विचारशक्ती सुद्धा वाढते. नवीन ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे विविध विषयांवरील माहिती मुलांना सहज उपलब्ध करून दिली तर त्यामध्ये मुलांना आपलं ज्ञान वाढवण्यासाठी किंवा नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी मदतच होते. तर लेखन सरावाचे हे आपण पाहिले वाचन सरावाचे फायदे, तर लेखन सरावाचे सुद्धा फायदे आहेत. मग लेखन सरावाचे फायदे जर आपण विचार केला तर मांडणी आणि विचार स्पष्ट होतात, विचार
शब्दात मांडण्याची कला विकसित होते. लेखनामुळे आपले मनामध्ये जे विचार आहेत ते विचार शब्दामध्ये मांडण्याची एक कला विद्यार्थ्यांमध्ये विकसित होते आणि विद्यार्थी एक चांगल्या प्रकारे आपले विचार आणि आपले विचार स्पष्टपणे त्याची मांडणी करू शकतात. त्यानंतर शुद्ध लेखन आणि व्याकरण सुधारते. हा खूप महत्वाचा भाग आहे की सततच्या लेखन सरावामुळे विद्यार्थ्यांचं शुद्ध लेखन सुधारतं आणि व्याकरण सुद्धा ते चांगल्या प्रकारे सुधारू शकतात किंवा त्यांच्या चुका कमी होतात. म्हणजे चुकीचे शब्द आणि चुकीच्या वाक्यरचना कमी होतात. म्हणजे ते नीटनेटकेपणे लिहायला लागतात आणि अचूकपणे लिहिण्याचा त्यांचा त्या ठिकाणी सराव होतो आणि त्यांचं जे लेखन आहे त्या लेखनामध्ये पण त्यांचा विकास होतो. स्वतःचे विचार व्यक्त करण्याची सवय लागते. जेव्हा मुलं भरपूर वाचन करतात, भरपूर लेखन करतात, तेव्हा त्यांना स्वतःचे विचार व्यक्त करण्याची सुद्धा सवय लागते. आपण पाहतो की जेव्हा आपण शाळेमध्ये काही भाषणाच्या स्पर्धा घेतो किंवा लेखनाच्या स्पर्धा घेतो, भाषणाच्या स्पर्धांमध्ये बहुतेक मुलं अशी असतात की ते वाचत असतात आणि लिहित असतात. ज्यांनी वाचलेलं आहे ते मुलं स्वतःचे विचार अगदी चांगल्या प्रकारे व्यक्त करतात. म्हणजे हे वाचन लेखनाच्या सरावामुळे मुलांना आपले विचार व्यक्त करण्याची चांगली सवय लागते. त्यानंतर परीक्षेतील उत्तर लेखन सुधारते. आपल्याला माहितीये मुलं पेपर लिहितात परीक्षेमध्ये, उत्तरपत्रिका तपासताना आपल्याला तो अनुभव आहे की मुलांचं लेखन जर सुधारलेलं असेल, मुलांचं लेखन जर चांगलं असेल तर त्यांनी लिहिलेली उत्तरं सुद्धा ही अचूक असतात आणि ते छान लिहितात. म्हणजे परीक्षेमध्ये उत्तर लेखन करताना किंवा परीक्षेतले पेपर सोडवताना ह्या लेखन सरावाचा मुलांना खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची स्मरणशक्ती वाढते. म्हणजे लिहून अभ्यास केल्याने लक्षात ठेवण्याची ताकद वाढते. जर मुलांनी लिहून जर अभ्यास केला तर तो त्यांच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहतो. म्हणून आपण मुलांना जर दररोज 10 मिनिटं वाचन करायला सांगायचं, 10 मिनिटं वाचन आणि रोज फक्त 5च वाक्याचं लेखन करायचं. जर असं जर केलं तर मात्र मुलांचा अभ्यास चांगला होईल. मी माझ्या वर्गामध्ये एक प्रकल्प केला होता, 1 महिना घेतला होता आणि तो अनुभव मला सांगायला आवडेल इथे की जेव्हा मी त्या शाळेमध्ये सुरुवात नवीनच गेली तर मुलांचं वाचन लेखन खूप म्हणजे कमकुवत होतं की अगदी मुलं कंटाळा करायचे. मुलांना वाचता येतं, लिहिता येतं, पण ते खूप कंटाळा करायचे आणि अक्षर ते इतकं वाईट होतं की अगदी मला ते तपासताना खूप रडायला यायचं अक्षरशः की अरे काय लिहिलंय तुम्ही हे. 6वी 7वीच्या मुलांचं अक्षर असं आहे ते अपेक्षितच नाहीये. म्हणून मग मी एक प्रयोग केला की सगळ्या मुलांना मी एक एक वही दिली आणि त्यांना सांगितलं 21 दिवसाचा पॅटर्न, जो 21 दिवस आपण सराव केला तर तो त्यांच्या अंगवळणी पडतो. म्हणून मी मुलांना वह्या दिल्या आणि त्यांना सांगितलं फक्त 21च दिवस 5 ओळी मराठीच्या, 5 ओळी हिंदीच्या आणि 5 ओळी इंग्रजीच्या लिहायच्या. जास्त लिहायचंच नाही, एकच पान लिहायचं. एका पानावर 3 भाग करायचे. मोठ्या वह्या दिलेल्या त्यांना आणि त्या रजिस्टर बुक मध्ये त्यांना सांगितले की रोज एकच पान लिहायचं. तर काही मुलं कंटाळा करत होती, काही मुलं अगदी सिरियसली लिहित होती आणि माझा एक अनुभव असा आहे की जी मुलं सिरियसली लिहित होती, अगदी रेग्युलर लिहायचे, त्यांचं अक्षर खूप सुंदर झालं. म्हणजे अक्षरामध्ये त्यांच्या 3ही भाषेच्या अक्षरांमध्ये त्यांच्यामध्ये खूप सुधारणा दिसून आली. पण काही मुलांनी कंटाळा केला, त्या मुलांची मात्र अक्षरं काही त्या प्रमाणामध्ये सुधारली नाहीत. म्हणजे असंही आपल्याला एक उपक्रम म्हणून मुलांचा घेता येऊ शकतो आणि त्यातून त्यांचं वाचन लेखन हे सुधारणा करण्यासाठी सराव घेऊ शकतो. त्यानंतर आपण त्यांना सतत सांगायचं मुलांना की अरे तुम्ही आई वडिलांशी, मित्रांशी कोणाशी संवाद साधत असाल तर शुद्ध वाक्यात बोलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे चांगलं बोला. जर चांगलं बोलाल तरच तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा चांगलं फुलून येईल. म्हणून संवाद साधत असताना जास्तीत जास्त शुद्ध वाक्यांचा वापर करा आणि शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करा. असं जर केलं तर तुमचं वाचन आणि लेखन नक्कीच प्रभावी होईल. म्हणून आपण मुलांचा काही सरावासाठी वेगवेगळ्या कृती घेऊ शकतो वाचन लेखनासाठी. तर सरावासाठी काही प्रश्न आपण विचारू शकतो अर्थानुसार. म्हणजे मुलांना आपण असे काही प्रश्न, मी नमुना दाखल काही थोडे प्रश्न घेतलेले 4 प्रश्न. तर खालील वाक्यांचे प्रकार ओळखा. मग अर्थानुसार मुलांना सांगायचे की हे वाक्य दिलेले त्याचा प्रकार सांगा, कोणता प्रकार आहे. काय तू शाळेत गेला होतास, हा प्रश्न प्रकार कोणता आहे. तर मुलं लगेच सांगतील की हे तर प्रश्नार्थक वाक्य आहे. कृपया दरवाजा उघड, हे कोणतं वाक्य आहे.
ते त्याचं उत्तर मूल लगेच देईल, वा किती सुंदर चित्र आहे, देव तुझं रक्षण करो. अशा प्रकारच्या अर्थानुसार वेगवेगळ्या वाक्यांचे प्रकार मुलांना जर दिले तर मुलं ते लिहितील आणि वाचतील सुद्धा, आणि त्यातून मुलांना वाक्यांचे प्रकार सुद्धा कळतील. त्यानंतर रचनेनुसार वाक्यांचे प्रकार लिहा. मी खेळतो आणि गाणी म्हणतो, आम्ही अभ्यास केला, जो मुलगा पळत होता तो माझा भाऊ आहे. म्हणजे अशा प्रकारे रचनेनुसार काही वाक्यांचे आपण मुलांना उदाहरणं दिले तर ती मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे ते वाक्याचे प्रकार लिहितील आणि त्यांना ते समजून येईल. त्यानंतर काही आपण मुलांना कृती करून दाखवल्या किंवा कृती दिल्या, की वाक्य दिलेलं आहे आणि हे वाक्य वाच. आपल्याकडे वाचनपट्ट्या आहेत, वाक्यपट्ट्या आहेत, नंतर परिच्छेद आहेत. मग आपण जे वाचन साहित्याचा वापर करून मुलांना ते वाचन करून दाखवा म्हणून प्रश्न विचारले तर मुलं ते अगदी सहजपणे वाचतात आणि हे सर्व सरावाने शक्य आहे. त्यानंतर गृहपाठाची आपण छोटी उदाहरणं गृहपाठामध्ये मुलांना देऊ शकतो. उद्या तू माझा आवडता प्राणी, माझा आवडता खेळ किंवा माझा आवडता सण, अशा प्रकारे एक एक कुठल्या एका विषयावर 5 वाक्य लिहून आण. ते तुझ्या मनाने लिहून आण, म्हणजे तुला जे वाटतं ते लिहून आण. किंवा तू सहलीला गेलायस, तू मामाच्या गावाला गेला, तू पोहायला गेलास, तुम्ही कुठेतरी फिरायला गेलात, मग तिकडचा अनुभव तू तुझ्या शब्दांमध्ये लिहून आण किंवा तुला जसं लिहिता येईल तसं लिहून आण. मुलं लिहून आणतात, मग आपण त्याच्यामध्ये दुरुस्त्या सुचवायच्या आणि त्या त्यांच्याकडून करून घ्यायच्या. अशा प्रकारची गृहपाठासाठी आपण छोटी छोटी उदाहरणं देऊन त्यांच्याकडून हा वाचन लेखन सराव करून घेऊ शकतो. नंतर आपण काही छोटे असे भाषिक खेळ सुद्धा घेऊ शकतो मुलांचे. भाषिक खेळ तर खूप आहेत, पण त्यातल्या त्यात एक छोटासा भाषिक खेळ, तर मी एक वाक्य अर्धवट बोलते, तुम्ही ते पूर्ण करा. मुलांना हे खेळ खूप आवडतात. उदाहरणार्थ, आईने मला टिंब टिंब टिंब. मग मुलं सांगतात, आईने मला शाळेत पाठवले, आईने मला बाजारात पाठवले, आईने मला जे त्यांच्या मनामध्ये येईल तसं ते सांगतात. मी शाळेत टिंब टिंब टिंब. मुलं सांगतात, मी शाळेत शिकायला जातो, मी शाळेत अभ्यास करायला जातो. म्हणजे अशा प्रकारे मुलं त्यांच्या त्यांच्या कल्पनेने किंवा त्यांच्या विचाराने, त्यांच्या मनाने ते व्यक्त होतात. त्यानंतर काही वाक्य आपण मुलांना दिले, काही शब्द दिले, म्हणजे आपण सांगतो की शब्दांवरून वाक्य तयार करा, शब्दांवरून गोष्ट तयार करा. तर तशाच प्रकारचा हा एक भाषिक खेळ आहे की फळे गोड आवडतात. मग हे 3 शब्द मुलांना दिले, त्यातून त्यांना वाक्य तयार करायला सांगितलं, तर मुलं वाक्य तयार करतील. मला गोड फळे आवडतात, गाडी चालली जलद, गाडी जलद चालली. अशा प्रकारे मुलं हा भाषिक खेळ खेळतात. आणि आपल्याला लहान वर्गाला किंवा मोठ्या वर्गाला, कोणत्याही वर्गाला आपण हा उपक्रम घेऊ शकतो आणि ते खेळ घेऊ शकतो. थोडक्यात काय, तर वाचन आणि लेखन ही भाषेची गुरुकिल्ली आहे. वाक्य वाचन हे वाचन कौशल्याचे मूलभूत असे टप्पे आहेत. म्हणजे वाक्य वाचन करत असताना वाक्य वाचन हे वाचन कौशल्याचं मूलभूत असा एक टप्पा आहे. चांगले वाचन केल्यास लेखन आपोआप समृद्ध होते. म्हणजेच आपण जेव्हा जेव्हा चांगलं चांगलं वाचन करतो, म्हणजे चांगलं साहित्य वाचतो, तेव्हा तेव्हा आपलं लेखन हे समृद्ध होतच होतं. आणि नेहमीच्या सरावामुळे आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो. वाचन लेखन केलं तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण आत्मविश्वासाने अभिव्यक्त होऊ शकतो, लिहू शकतो. शुद्ध भाषा म्हणजेच प्रभावी व्यक्तिमत्व. आपलं जर व्यक्तिमत्व प्रभावी व्हायचं असेल तर आपली भाषा सुद्धा तितकीच शुद्ध असावी लागते, मग ती वाचनातली आणि ती लेखनातली किंवा बोलण्यातली. रोज थोडं वाचा, थोडं लिहा, तर तुमचं भाषिक कौशल्य नक्कीच वाढणार आहे, विकसित होणार आहे. वाचन आणि लेखन या दोन्ही गोष्टी तुमचा भाषिक आत्मविश्वास वाढवतात. वाचन आणि लेखन या दोन्ही गोष्टी आपला भाषिक आत्मविश्वास वाढवायला खूप मदत करतात. म्हणून दररोज थोडं वाचा, थोडं लिहा आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करा. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना हे सांगू शकतो. तर वाचन आणि लेखन, वाक्य वाचन आणि लेखन यामध्ये मला जसं जमलं तसं मी हे केलेलं आहे. सर दिनेश सर. हॅलो, सेकंड मॅडम.
हा सर. हा मॅडम. हा, माझा आवाज येतो? हो येतो येतो सर. मॅडम माझं झालंय आता. अच्छा अच्छा, कोणाला शंका असेल तर आपण विचारू शकता. हो मॅडम हो चालेल मॅडमनी चालेल चालेल मॅडम. मॅडमनी कुशलतेने खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. कोणाला शंका असेल तर बाईक ऑन करून तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता. होतं इथे. वाघ सर, तुम्हाला काही विचारायचं आहे? वाघ सर, मी माननीय प्राचार्य डॉक्टर वाघ सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला काही शंका असेल तर त्याचं विचारावं आणि उपस्थित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करावं. हॅलो. हा, शिक्षकांचे प्रतिसाद येत नाहीये. कदाचित वाघ सर संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. त्यामुळे आपण आजचं कार्यक्रम. हॅलो मॅडम. हॅलो. हॅलो. मॅडम कोणाला बोलायचं असेल तर त्यांना माईक म्यूट करा आणि बोलायला सांगा. हॅलो.
मॅडम नमस्कार. हा, नमस्कार सर, बोला. हा, आपण मध्यंतरी अतिशय सुंदर वाचनाचा सराव आणि त्याच्यावरचे जे आपले उपक्रम आहेत ते सांगितले त्याबद्दल धन्यवाद. एक तो अशुद्ध शब्दांचा जो सांगितला, आता बऱ्याचदा ग्रामीण भागात आपण पाहिलं तर ळचा ल हो हो अशा पद्धतीने णचा न, आणि मग त्याच्यामध्ये आपण जरी सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर बऱ्याचदा बदल होताना दिसत नाही. तर याच्यात आणखी काय आपल्याला जर सांगता येत असेल तर कृपया मार्गदर्शन हवे. याला सरावच महत्वाचा आहे सर. जास्तीत जास्त आपण सराव घ्यायचा मुलांचा. आणि जे आपले प्रमाण भाषा जी आहे, पुस्तकं आहेत, पुस्तकांच्या वाचनातून मुलांचा सराव घेतला ना तर बदल होऊ शकेल. पण आता आपल्याकडे कसे असतात मुलं, उदाहरण द्यायचं तर आगरी मुलं असतात, किंवा जी मुलं आहेत ते त्यांच्याच बोलीभाषेतून बोलण्याचा प्रयत्न करतात. बरोबर बरोबर. मग त्यामध्ये आपण फार त्यांना फक्त जे काही पुस्तकामध्ये वाक्य आहे किंवा पुस्तकामधलं जे वाचन आहे त्याचं त्यांना जास्तीत जास्त त्या पद्धतीने वाचायचा, किंवा आता मी सांगितलं ना की संवाद हा शुद्ध भाषेतून ठेवा. बरोबर. तर त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करणे की जेव्हा तो असं काही बोलेल त्याच वेळेस आपण त्याला लगेच सांगायचं हे असं नाही बोलायचं, तर तू हे असा बोल शब्द. बरं. म्हणजे शाळा, तसे शाळा म्हणतात, न शब्द हा बऱ्याच वेळा वापरतात ती मुलं. शेवटी अधिक सरावच हाच त्याच्यावर अधिक सरावच महत्वाचा आहे. ओके, धन्यवाद मॅडम. हॅलो, हा मॅडम. हॅलो. हॅलो. हॅलो, बोला बोला. हॅलो, कुसेकर मॅडम. हा सर, बोला. बोलले सर बोलतात. बोले सर, नमस्कार, बोला. नमस्ते नमस्ते. छान म्हटलं, छान तुम्ही वाचनाचा सरावाचा हा भाग घेतला. मुलांच्याकडनं अशी छोटी छोटी वाक्ये आणि त्यांच्या बोली भाषेमध्ये बदल होण्यासाठी जे आपण प्रयत्न करतायत ते खूप छान, चांगली माहिती आपण दिली. आज आपण पाहतो की आपल्या वाचनालयामध्ये खूप अशी पुस्तकं प्राप्त झालेली आहेत. खूप पुस्तक आहेत सर. त्या पुस्तकांचा वाचनासाठी सराव घेणं खूप गरजेचं आहे. त्या पुस्तकं चित्रमय पुस्तक आहेत. चित्र पाहून त्याच्या खाली त्यांचं वाक्य लिहिलेले, शब्द लिहिले, ते जर वाचन केले तर मुलांना वाचनाची गोडी वाढेल आणि त्यांचा वाचनाचा सरावही होईल. आपण छान मार्गदर्शन केलं, धन्यवाद. आपल्याला सर त्या पुस्तकांचा ना खूप छान वापर करून घेता येईल मुलांना. पण काय होतं, कुठेतरी आपण कमी पडतोय असं वाटतंय. म्हणजे मुलांना पण जितकं जास्तीत जास्त संधी देऊ वाचनाची, जितकं उपलब्ध करून देऊ साहित्य, तितकं कमीच आहे. धन्यवाद गोले सर. ओके ओके, छान घेतली तसे. ओके. मला वाटतं आपले डाएट परिवारातले कोणी सदस्य नाहीत. खरटमल मॅडमचा आताच मला फोन आलेला, तर त्यांनी मीटिंग आपली आटोपती घ्यायला सांगितले. तरी कोणाला काही बोलायचं असेल तर आपण बोलूया. दिनेश सर पण नाही आहेत वाटतं, आणि वाघ सर पण उपलब्ध नाही आहेत. तर कोणाला काही नसेल, शंका नसेल, काही बोलायचं नसेल तर आपण थांबूया का? ठीक आहे, आपण इथे मॅडम. मीटिंग थांबूया. खरटमल मॅडम, सन्माननीय वाघ सर, त्यानंतर डाएट परिवार
अधिकारी वर्ग सर्व आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी की ज्यांनी मला जवळपास अर्धा तास ऐकून घेतलं आणि त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते आणि आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद. हॅलो, माझा आवाज येतोय? हा येतोय मॅडम, बोला बोला. अच्छा, ओके. कुसेकर मॅडम, तुम्ही खूप छान प्रकारे घेतलं. थोडा नेटवर्क इश्यू आहे आमच्या हो इकडे हो 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 त्यामुळे आवाज आला नाही. त्यामुळे मी मगाशी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पण हा आवाज आलेला नाहीये. खूप छान प्रकारे तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेता आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता. तुम्ही म्हणजे PM विद्यामध्ये व्हिडिओ निर्मिती असो किंवा आणखी वेगवेगळे उपक्रम असो, कृती संशोधन असो, तुम्ही छान प्रकारे करता. आजचा जो भाषेचा कार्यक्रम झाला, तुम्ही ओव्हरऑल जर तुमचं लेक्चर पाहिलं तर खूप छान वाटलं की अगदी लहान मुलांना कशा प्रकारे शिकवावं, म्हणजे रोज त्यांनी काही वाचलं पाहिजे, काही लिहिलं पाहिजे, काही कृती केल्या पाहिजेत, ते तुम्ही खूप छान सांगितलं आणि मुलांकडनं सराव करून घेतलं पाहिजे हे तुम्ही खूप छान सांगितलं. त्याबद्दल तुमचं धन्यवाद. त्याचबरोबर आपले इथे सगळे शिक्षक, आपले सर्व साधन व्यक्ती इथे उपस्थित होते, त्यांनाही धन्यवाद देते. आणि ज्यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने आपला हा कार्यक्रम सुरू झालेला आहे, आपले SCRT चे संचालक रेखावर साहेब, आपले घुगे साहेब शिक्षणाधिकारी, त्याचबरोबर प्राथमिक माध्यमिक आमचे डाएटचे प्राचार्य डॉक्टर वाघ सर आणि त्याचबरोबर माझे सहकारी खारके सर, चौधरी सर, पाटील सर, रेखंडे मी धन्यवाद देते आणि आपल्या शिक्षक वृंद आणि सर्व साधन व्यक्ती यांच्यामुळे आपला कार्यक्रम यशस्वी झाला. आपण कृतींचा बुधवार बनतो आणि त्या खास भाषेसाठी ठेवलेला आहे. आपलं हे दुसरं पुष्प होतं आणि दुसऱ्या पुष्पासाठी कुसेकर मॅडम सारख्या मार्गदर्शक लाभला हे आपल्यासाठी भाग्यच आहे. त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि डाएटच्या वतीने आजचं आपली ऑनलाईन मार्गदर्शन सत्र संपलं असं मी जाहीर करते. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. कुसेकर मॅडम तुम्हीच होस्ट आहात, मीटिंग एंड करा. करते मॅडम. ओके. मी मीटिंग एंड करते. कोणाला काही बोलायचं नसेल तर आता मॅडमने आभार मानलेले आहेत, आपण थांबूया. ठीक आहे. पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आभार. धन्यवाद. ओके, धन्यवाद.